एक महत्त्वाची बातमी आहे, पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर कारण समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम केल्यानं नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मुलगा पंकज भुजबळांना विधान परिषदेची आमदारकी दिल्यानं देखील नाराजी पाहायला मिळते, तर पुतण्या समीर भुजबळ यांनी महायुती विरोधात अपक्ष अर्ज भरल्यानं देखील रोष व्यक्त होतोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे, त्याची काही कारणं समोर येत आहेत। आपल्याच उमेदवारांविरोधात काम केल्यानं पक्षातील लोक भुजबळांवर नाराज होते। भुजबळांनी बळजबरीनं पंकज भुजबळ यांच्यासाठी विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली। भुजबळांनी मुलासाठी केलेलं कृत्य पक्षातील वरिष्ठांना आवडलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। समीर भुजबळ यांनी देखील पक्षविरोधात जाऊन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकमधील सर्व आमदारांनी भुजबळांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। जर मंत्रिपद दिलं तर नाशिकमधील सर्वच आमदार एकत्रितपणे राजीनामा देतील असा इशारा देखील देण्यात आला होता, तशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, भुजबळांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलंय, त्याची अनेक कारणं आता समोर येत आहेत। सागर, नक्कीच छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहे, कारण की त्यांना त्यांची वर्णी जी आहे ती महायुतीच्या या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये लागलेली नसल्यामुळे त्यांची ही नाराजी त्यांनी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्याचसोबत पक्षामध्ये एकाधिकारशाही सुरू आहे अशा पद्धतीची टीका देखील छगन भुजबळ करतात। परंतु छगन भुजबळांना मंत्रिपदापासून डावललेल्याची अनेक कारणं आहेत। मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळ यांचे पुत्र असलेले पंकज भुजबळ यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांनी ही आमदारकी जी आहे ती जबरदस्तीने घेतली ही आमदारकी, अशा पद्धतीने देखील अनेक आरोप जे आहेत ते त्यांच्या पक्षातल्याच अनेक नेत्यांकडनं केली जाते। आणि त्याचसोबतच छगन भुजबळ यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील नाशिकच्या आमदारांच्या विरोधात, त्यांच्या पक्षातील नाशिकच्या आमदारांच्या विरोधात काम केले आणि त्याचसोबतच सर्वच आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरती पुन्हा घेतलं तर आम्ही एकत्रितपणे राजीनामे देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। या सगळ्या संदर्भाची माहिती मिळते। आता छगन भुजबळ यांची नाराजी जरी असली तरी त्यांना त्यांच्या या संपूर्ण नाराजीवरतून पक्षाकडून कुणीही भूमिका मांडू नये अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबतच छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या संदर्भात थेट पक्षातील वरिष्ठ नेतेच बोलतील अशी माहिती जी आहे ती आता पक्षाकडूनच मिळताना पाहायला मिळते। परंतु छगन भुजबळ यांच्या या सगळ्या मंत्रिपद डावललेल्याच्या संदर्भातली अनेक कारणं जी आहेत ती पक्षाकडून आता येताना पाहायला मिळतात। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।